नमस्कार. बांगलादेशातील अंतर्गत संघर्ष हा आपला आजचा विषय आहे. बांगलादेशामध्ये अंतर्गत संघर्ष होऊन, हिंसाचार होऊन बांगलादेशाच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना तिथून देश सोडून दुसऱ्या देशामध्ये आश्रय घ्यावा लागला. तिथे असणाऱ्या आरक्षणाच्या विरोधात हे सगळं आंदोलन होतं असं प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे. परंतु नुसतंच आरक्षणाच्या विरोधात हे आंदोलन होतं का, की अजून काही त्याच्या मागच्या गोष्टी होत्या, हे हळूहळू कालांतराने आपल्या सर्वांसमोर येईलच. परंतु आरक्षणाच्या विरुद्ध जे बांगला मुक्ती संग्राम शेख मुजीबुर रहमान यांच्या कालखंडामध्ये ज्यांनी आंदोलनं केले त्यांना विशेष असं आरक्षण देऊन नोकऱ्यांमध्ये आणि बाकीच्या इतर याच्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्यात येत होतं आणि त्यामुळे इतरांवर अन्याय अत्याचार होत होता. अशा आशयाचा ही सगळी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया सांगितली जात आहे. परंतु त्याही मागे नेमकं कुठलं कारण आहे हेही कालांतराने नक्कीच समोर येईल. बांगलादेशाची निर्मिती ही जसं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत पाकिस्तानचे दोन विभाग म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान. पूर्व पाकिस्तान म्हणजेच आजचं बांगलादेश 1971 त्याची निर्मिती करण्यात आली. 1971 त्या ठिकाणी एक बांगला मुक्ती संग्राम जो आहे तो बांगला मुक्ती संग्राम निर्माण करण्यात आला आणि त्यातून मग बांगलादेशाची निर्मिती जी आहे ती निर्मिती झाली. बांगलादेशातनं निर्वासित भारतात येतात आणि त्याचा परिणाम आत्तापर्यंत भारताला मोठ्या प्रमाणावर भोगावा लागला आहे. अधिक प्रमाणात येणारे निर्वासित भारत त्याला सामावून घेऊ शकत नाही आणि हीच परिस्थिती या शेजारच्या राष्ट्रांमध्ये निर्माण झाली तर भारताच्या सुरक्षेसाठी हा एक मोठा थ्रेट लाईक सिच्युएशन भविष्यात निर्माण होऊ शकतो. मागच्या 2 वर्षापूर्वी श्रीलंकेमध्येही अशा स्वरूपाची यादवी निर्माण झाली आणि तिथले सरकार जे आहे ते सरकार पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम तिथल्या स्थानिक नागरिकांनी केलं. आता बांगलादेशामध्ये तीच प्रक्रिया ही निर्माण झालेली आहे. हे जर का असंच दक्षिण आशियामध्ये चालत राहिलं, त्या सार्क म्हणजे साऊथ एशियन रिजनल कॉर्पोरेशनच्या संघटनेमधल्या या सगळ्या राष्ट्रांमध्ये अशीच नेहमीच ही प्रक्रिया चालत राहिली तर भविष्यात हा भारतासाठी मोठा थ्रेट लाईक सिच्युएशन आहे. आणि काही पत्रकार जे आहेत, विचारवंत जे आहेत, त्यांचं असंही मत तयार होतं आहे की ही परिस्थिती शेजारच्या राष्ट्रांमध्ये निर्माण होत आहे तर मग हीच परिस्थिती भारतात निर्माण होण्यासाठी किंवा भारतात ही अशा स्वरूपाची परिस्थिती येण्यासाठी खूप कालावधी लागणार नाही. जर का भारतातील राजकीय परिस्थिती अशा स्वरूपाची, लोकांच्या मनामध्ये अन्याय अत्याचाराची भावना अशा स्वरूपाची वाढत राहिली तर त्यासाठी भारतामध्ये नक्कीच थ्रेट लाईक सिच्युएशन ही निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून वेळीच या सगळ्या परिस्थितीला सरकारने कुठेतरी योग्य ते उपाययोजना या केल्या गेल्या पाहिजेत. असंतुष्ट लोक जी काय आहेत किंवा सरकार विरोधी जी काही आवाज उठवला जात आहे, जी काही मुद्दे उठवले जात आहेत, त्या मुद्द्यांना योग्य तो प्रतिसाद दिला गेला पाहिजे. प्रतिसाद मिळत नसेल तर समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता. सेम म्हणजे श्रीलंकेमध्येही हीच परिस्थिती. सरकार प्रतिसाद देत नाही. सरकारला जे कुठले मुद्दे सांगितले जात आहेत त्या मुद्द्यांवर सरकार विचारविनिमय करत नाही. बांगलादेशामध्येही हीच परिस्थिती आहे. बांगलादेशाच्या नागरिकांनी 2-3 वर्षापासून ही सगळी परिस्थिती सरकारला माहीत करून घेण्यासाठी, सरकारला माहिती करण्यासाठी अनेक स्वरूपाचे आंदोलनं केली, परंतु सरकारने त्याकडे म्हणजे स्पेशल दुर्लक्ष केलं असं दिसतं. आणि मग या दुर्लक्षाचे परिणाम हे कालच्या घटनेनं दिसत आहे.
ही परिस्थिती भारतासाठीही नक्कीच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोक्याची ठरू शकते. तर अशी परिस्थिती कुठल्याही राष्ट्रामध्ये निर्माण होऊ नये यासाठी तिथल्या स्थानिक जे काही राज्यकर्ते आहेत त्या लोकांची भावना लक्षात घेऊन कार्य हे केलं पाहिजे. थांबूयात इथे.